काव्यभक्ती मेडिकलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य साई भंडारा, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। आनंदवल्ली परिसरातील काव्यभक्ती मेडिकल अँड जनरल स्टोर्सच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच काव्यभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मंगल आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा साई भंडारा व महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला। हा सोहळा गंगापूर रोडवरील मारुती मंदिराजवळ आनंदवल्ली येथे पार पडला। या धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग घेतला। साईबाबांची आरती, भजन व महाप्रसादाचे आयोजन दिव्य वातावरणात पार पडलं, ज्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि समाधान याचा संगम दिसून आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेली भक्ती भावपूर्ण आरती आणि त्यानंतर नागरिकांसाठी आयोजित महाप्रसाद। या प्रसंगी परिसर भक्तिमय झालं होतं। या उपक्रमात माजी नगरसेवक संतोष गायकवाड आणि समाजसेवक गंगाराम गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभलं। या उपक्रमामागील प्रेरणा आणि समाजाभिमुख कार्याचा ध्यास त्यांनी उलगडून सांगितला। कार्यक्रमामुळे परिसरात एक सकारात्मक, भक्तिमय आणि एकात्मतेचा संदेश पोहोचला। नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करत आयोजकांचे आभार मानले। आज काव्यभक्ती मेडिकल अँड जनरल स्टोर्स याचं वर्धापन दिनानिमित्त व काव्य गंगाधर गायकवाड याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साई भंडाराचं नियोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा भंडाराचा लाभ घ्यावा। जय महाराष्ट्र। आज काव्य भक्ती मेडिकलच्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच आमचे लाडके पुतणे ध्रुव गंगाराम गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवलीमध्ये भव्य असा साई भंडाराचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये अनेक भक्तजन समाविष्ट झाले। सकाळपासून व त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी शुभाशीर्वाद त्यांना दिले असतील, शुभेच्छा दिल्या असतील। मी सर्वांचे व माझ्या कुटुंबाच्या वतीने व सर्व नागरिकांच्या वतीने आमच्या पुतण्यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। साईबाबा चरणी त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो। व माझ्या वाणीला विराम देतो। रामकृष्ण हरी। जय महाराष्ट्र। ओम साईराम। आज आमचे भाचे काव्य गायकवाड याचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आज त्याने साई भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तो आज मेडिकल स्टोर्स चालवतो, पण त्याच्या ह्या वाटचालीसाठी सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावेत ही माझी विनंती। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।